बाबासाहेबांचा विचार घेऊन चाललेलो आहे। बाबासाहेबांचा रथ आम्हाला पुढे न्यायचा आहे। तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत, तसेच वाचन करावे आणि संविधान जागावे, यासाठी मी माझ्या कंठस्नानावर ही सही काढलेली आहे। साताऱ्यातील युवकाने आपल्या गळ्याच्या कंठस्नानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही गोंदवून घेतलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज दलित समाज हा एक प्रगतीपथावर आहे। प्रत्येकाने वाचनावर भर द्यावे, तसेच काही ना काहीतरी रोज वाचावे असा संदेश त्यांनी दिला। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांचा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलेला आहे व त्यांचा वारस आम्ही पुढे नेत आहे। आज योगायोग असा आला की मी अजून आवरलेले नाही, पण आज आमचे घरी आल्यानंतरच जे बाबासाहेबांचे मी विचार जे मांडले आत्तापर्यंतचे, पण योगायोग असा आला आहे काही गोष्टी आहेत बाबासाहेब बाहेर पडताना आम्ही, पण घरी ज्यावेळेस मला वेळ भेटतो त्यावेळेस बाबासाहेबांचं वाचन बी महत्त्वाचं आहे। बाबासाहेबांचं थोडंसं आम्ही सर्व पुस्तकं माझ्याकडे आहेत, हे वाचन मी करतानाच योगायोग आल्यानंतर ते समोर तुमच्या मी सांगत आहे। आज बाबासाहेबांचा विचार घेऊन चाललेलो आहे। बाबासाहेबांचा रथ आम्हाला पुढे न्यायचा आहे। आज मी माझ्या कंठावरची सही कोरलेली आहे, ती यासाठी कोरलेली आहे की माझा एक वेगळा विचार होता। आम्ही सर्व काम करत आहे, आमचे भीम सैनिक सर्व आहे, पण संविधानाला जर इथून पुढे धक्का लागण्याचा प्रयत्न जरी झाला तर महाराष्ट्र नव्हे तर भारतमध्ये जेवढे भीमसैनिक आहेत त्यांना मला एवढंच सांगायचे, जर संविधान कोणी बदलण्याची भाषा जरी केली तरी अख्खा भारत पिटू, एवढंच मी तुम्हाला सांगेन। कंठावर सही म्हणजे एवढंच मी तुम्हाला सांगतोय की मी एक भीमसैनिक आहे। मी बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आम्ही नसतो। आज आमचे जे 10 बाय 10चं घर असताना हे बाबासाहेबांच्या मुळे आहे, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो। पण इथून पुढे संविधानाला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही सोडणार नाही किंवा गप बसणार नाही, एवढंच मी सांगतो। आज तुम्ही पाहत असाल आज राजकीय कसं चालू आहे, ते सगळं राजकारण वेगळं चालू आहे। राजकारणाचा विषय राहिलेला नाहीये, पण आमचा वारीस आहे, आमची बाबासाहेबांची ताकद आहे। बाबासाहेबांमुळे आम्हाला जी ताकद भेटते, जी ऊर्जा भेटते, ती तुम्हाला मी सांगू शकत नाही। पण ज्या दिवशी ती वेळ येईल त्या दिवशी एक भीमसैनिक नव्हे तर कोट्यवधी भीमसैनिक बाहेर निघणार आहेत। फक्त एवढंच सांगतो की संविधान माझं आहे, माझ्या बापाचं आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी एवढंच सांगू इच्छितो। जय शिवराय, जय भीम, जय संविधान।